मंडळी, तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का नाही? मग आज बनवूया आपण कारल्याची भरून केलेली भाजी. तर काय होतं, कारल्याची भाजी बरेच जण खात नाहीत का, तर ती कडवट लागते. तर असा मसाला भरून जर तुम्ही बनवलात ना, जर न खाणारे सुद्धा कारल्याची भाजी नक्की खातील बरं का. तर काय करायचं, सुरुवातीला कारले आपण कवळी घ्यायची. मला इथं निब्बर भेटले तर खरं, पण तुम्ही कवळी कारले घ्या. म्हणजे कवळी कारले घेतली ना, भरून करायला खूप छान लागते, लवकर शिजतात सुद्धा आणि खायला सुद्धा जास्त कडवट लागत नाहीत. तर इथं अशा पद्धतीने कारल्याला मधून कट मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या बिया वगैरे असतील ते पूर्ण काढून टाकायचे. आणि कवळे जर कारले असतील तर राहू द्या, पण जर निब्बर असेल तर अशा पद्धतीनं पूर्ण काढून घ्या. आणि त्याच्यानंतर का नाही मीठ लावून चोळून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 पाण्याने चोळून कारली धुवून काढायची. म्हणजे ते मिठासोबत काय नाही, थोडासा कडवटपणा त्याचा निघून जातो. त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं एक तुकडा खोबरं बारीक तुकडे करून घ्यायचं, 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि त्याला चांगलं गॅसवर भाजून घ्यायचं. मसाला जर असा भाजून घेतला ना, तर भरलेली कारल्याचा मसाला पूर्ण खायला एकदम चविष्ट लागतो. आणि त्याच्यानंतर आपण कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे, त्यालासुद्धा आपण शेंगदाण्या खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचं. वरून थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा तीळसुद्धा इथं घेतलेली आहे आणि ह्याला चांगलं मसाले चांगले भाजून घ्यायचं. तीळ नंतर टाकायचं, कारण तीळ भाजायला वेळ लागत नाही. थंड झाल्यानंतर मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. तर कांद्यामुळे असा ओलसरपणा येतो, त्याच्यामुळे काय होतं, मसाला भरायला सुद्धा खूप सोपा जातो. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा घेतले, चवीपुरतं मीठ घ्यायचं. आणि त्याच्यानंतर एक मसाला पुडी, एक मटण मसाल्याची पुडी टाकलेली आहे. याच्यामुळे काय होतं, भाजीला एकदम छान चव येते. आणि घरी बनवलेला अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली हिरवीगार चिरून आणि लसूण अद्रकची पेस्ट. तर अशा पद्धतीनं पूर्ण मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चांगले वलसर झालेत बघा मसाले. तर अशा पद्धतीनं झाले ना, भरायला सुद्धा खूप सोपे जातात आणि मसाला बाहेर पडत नाही. तर अशा पद्धतीनं ठासून चांगला कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे कारले भरून घेतलेले आहेत. आणि आपला इथं मसालासुद्धा उरलेला आहे, तो मसाला आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून कारल्यासोबत तो राहू द्यायचा. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 माप तेल टाकले आणि त्याच्यामध्ये हा जो उरलेला मसाला आहे तो टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं ह्यालासुद्धा. आणि हे परतल्यानंतर आपल्याला ती भरलेली कारली आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहेत. आता ह्याला तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, जे कारले आहेत आपण भरलेले ती ह्याच्यामध्ये सोडायचे. अशा पद्धतीने 5 कारले आपण ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत. चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं गरम पाण्याचा हपका द्यायचा, म्हणजे कारले व्यवस्थित शिजली जातात. जर तुम्ही कवळी कारले घेतली तर नुसतं तेलामध्ये वाफलून जरी घेतलं तरी चालतंय बघा. तर इथं निब्बर असल्यामुळे इथं थोडं पाण्याचा मी वापर करत आहे. आणि तुम्हाला जास्त मऊ आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा हपका देऊ शकता. तर अशा पद्धतीने 1-2 वाट्या मी पाणी टाकले आणि पाण्यामध्ये चांगले कारले शिजू दिलेत. छान असं रसरशीत छान तयार झालेले, जास्त सुक्कंसुद्धा करायचं नाही, म्हणजे खायला खूप कोरडं लागतं. तर अशा पद्धतीनं रसरशीत असं भरलेली कारली तयार झाली आहेत. टिफिनमध्ये डब्याला जर तुम्ही आपल्या नवरोबाला दिला तर तुमचे नवरोबा 1-2 चपाती एक्स्ट्राच खातील. खूप छान पद्धतीनं भरलेली कारली होतात. घरात तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. तर अशा पद्धतीनं नक्की बनवा. भरलेली कारली खूप छान झालेली आहेत. तर मसाला तर एकदम भारी झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की मसाला बनवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ बघत जावा आणि कारल्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.